आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थांबा. नाही, माफ करा. म्हणजे मला हे बोलण्याचा अधिकार आहे की नाही मला माहित नाही, पण तरीही बोलतो. सुंदरीला काय म्हणायचे कोणालाच कळलेलं नाहीये. तरी जरा ते तुम्हाला आता तिचा खूप राग आला असेल, पण राग येणं योग्यही आहे, मान्य आहे मला. आपण तुम्ही आता जर तिच्यावरती ओरडलात, तिच्यावर विश्वास दाखवला नाही, तर विश्वास दाखवला तर ती आतून सुद्धा तिची लढाई हरेल. ती तर स्वतःचीच लढते. आव पण वाट कसं असतं. अरे धनंजय रावांचा हात असाच अर्ध्यावर सोडल्यामुळे तुम्हाला कदाचित तिचा निर्णय आवडला नसेल, मलाही आवडलेला नाही. पण एकदा तिच्याकडे सावीची आई म्हणून बघा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर तिने तिचा निर्णय बदलला तर कदाचित ती सून म्हणून, मुलगी म्हणून, प्रेयसी म्हणून जिंकेली कदाचित, पण आई म्हणून कायमची हरेल. सावीच्या मनामध्ये सुंदरीबद्दल तिच्या बापापासून तिला तोडल्याचा एक द्वेष, एक राग निर्माण होईल आणि तो कोणी संपवू शकणार नाही. संपवू शकेल का मला सांग. धनंजयराव, आणि बघा, मला पूर्ण खात्री आहे सुंदरी यातनं सुद्धा काही ना काहीतरी मार्ग काढणार, नक्की काढेल. पण तुम्ही जरा समजुतीनं घ्या. आज ती एका अत्यंत अवघड परिस्थितीला तोंड देते आहे. विसरू नका. आदित्यराव, शिक्षक या नात्याने आज एक सांगतो. महिषासुराला सुद्धा वाटलं होतं की तो अमर आहे, अजय आहे, पण त्याचा हा अहंकार मोडून काढण्यासाठी देवी पार्वती दुर्गेचं रौद्र रूप घेऊन उभी ठाकली. माझी सुंदरी गौरीच्या शांत रूपाने तिचं नवं आयुष्य सुरू करत होती. पण तुम्ही आज तिच्यातल्या दुर्गेला ललकारलाय. त्यामुळे एक ना एक दिवस तुमचाही संवार आता अटळ आहे. माझे शब्द लक्षात ठेवा.
आरोह बाळा चल कपडे बदलून घे हा चल. आरोह ए बाळा चल उठ. ए बाळा इथे बघ बाळा, आपण नको ना रडू. का रडतोस? बाबा आहे ना. बाबा सगळं नीट करेल. आणि आरू, तू जर असं रडलास तर मला कोण सांभाळणार? माझ्या हसऱ्या खेळकर आरोहला आशा दाखवून विश्वासघात केलाय सुंदरीनं त्याचा. स्वतःच्या मुलीचा विचार केला, ज्याला आपण मुलगा म्हणणार होतो, ज्याला आईचं प्रेम देणार होतो, त्या मुलाचा जरा सुद्धा विचार करावा असा वाटला नाही तिला. ही गोष्ट माझ्याच मनाला इतकी लागलीये. बिचारा आरोचं काय झालं असेल. खरं तर चूक माझीच आहे. नाही धनंजय, अहो तुम्ही असं अजिबात म्हणू नका. या सगळ्यात जर चूक कोणाची असेल तर ती माझी आहे. मला माहितीये ना, सुंदरीच काय, इतर कुठल्याही मुलीचा विचार तुम्ही लग्नासाठी केला नव्हतात. इव्हन तुम्ही तर लग्नासाठी सुद्धा तयार नव्हतात. मीच आग्रह करून बळजबरीनं तुम्हाला उभं केलं लग्नासाठी. कारण मला खरंच असं वाटायचं की आरोहला आईची गरज आहे आणि तुम्हाला एका चांगल्या जोडीदाराची. पण माझी पारख चुकली हो, चुकली माझी पारख. नाही आहे, तुम्ही प्लीज असं सगळं काही बोलू नका. तुमचं काही चुकलेलं नाही. तुम्ही नेहमी माझा आणि आरोहचा भल्याचाच विचार केलाय. आणि कोणती सासू आपल्या जावयासाठी इतकं करते हो. तुम्ही तर आपल्या पोटची पोरगी गमावली, पण दुःख घेऊन आमच्या पाठीशी उभे राहिलात कायम. जे काही घडलं ते खूपच अनपेक्षित होतं. शेवटी परिस्थिती समोर पुन्हा एकदा हतबल झालं होतं. नाही, मला नाही असं वाटत. मला असं वाटतं की ही परिस्थिती योगायोगानं नाही निर्माण झाली. ती कोणीतरी मुद्दाम निर्माण केलीये. सुंदरीचा आदित्य बरोबर जाण्याचा निर्णय हा म्हणजे आपल्या सगळ्यांची उघड उघड फसवणूक आहे. खूप जिव्हारी लागलंय माझ्या ते. घर मांडवात अगदी अगदी ऐन लग्न आटोक्यात आलेलं असताना आदित्यचा हात धरून निघून गेली. माझ्या आरोहला दुखावलंय तिनं.